जेफ बेझोस यांनी अंतराळ पर्यटनासाठी स्थापन केलेल्या ब्ल्यू ओरिजिन या कंपनीमार्फत NS-25 ही एक मोहीम आयोजित केली गेली आहे. या मोहिमेअंतर्गतच आपल्या भारतीय वंशाचे पहिले अंतराळवीर ठरणार आहेत गोपी थोटाकुरा, जे की आपल्या आंध्र प्रदेश राज्याचे आहे आणि सध्या अमेरिकेमध्ये ते असतात. महत्वाचं म्हणजे ते एक वैमानिक सुद्धा आहेत आणि या मोहिमेमध्ये एकूण 6 लोक जाणार आहेत. या 6 लोकांपैकी एक असणार आहेत गोपी थोटाकुरा. महत्वाचे व्यक्ती आहेत गोपी थोटाकुरा आणि आपल्या आंध्र प्रदेशचे आहे त्यामुळे. आणि महत्वाची गोष्ट यामध्ये ते दुसऱ्या क्रमांकाचे अंतराळवीर सुद्धा ठरणार आहे, कारण 1984 साली आपल्या देशाचे राकेश शर्मा हे अंतराळामध्ये यापूर्वी गेलेले होते. पण ते अंतराळवीर एकंदरीत जर बघितलं तर गोपी थोटाकुरा हे दुसऱ्या क्रमांकाचे असतील, पण अंतराळ पर्यटक जर म्हटलं तर ते पहिल्या क्रमांकाचे आहेत. पहिल्यांदा असे प्रथमच ते आपले ठरलेले आहेत अंतराळवीर, पर्यटक अंतराळवीर. ठीक आहे, त्यामुळे ही गोष्ट आपल्या लक्षात असली पाहिजे. यापूर्वी 1984 साली राकेश शर्मा अंतराळामध्ये गेलेले होते. त्यानंतर ब्ल्यू ओरिजिनच्या काही न्यू शेफर्ड हा एक कार्यक्रमाअंतर्गत मानवाने आतापर्यंत या अंतर्गत अंतराळामध्ये 7वी मोहीम आयोजित केली गेली आहे. 7 मोहिमे अगोदर आयोजित केल्या गेलेल्या आहेत. या ब्ल्यू ओरिजिन अंतर्गत न्यू शेफर्ड एक कार्यक्रम आहे ब्ल्यू ओरिजिन अंतर्गत आणि या अंतर्गत साधारण 7 मोहिमा आयोजित केल्या गेल्या आहेत आणि एकूण इतिहासामध्ये 25 मोहिमा अशा झालेल्या आहेत. त्यापैकी 31 लोक आतापर्यंत 21 मानव पृथ्वीवरून वातावरणामध्ये गेलेले आहेत, म्हणजेच अंतराळामध्ये गेलेले आहेत. हे एक महत्वाची गोष्ट यामध्ये आहे. न्यू शेफर्ड हे एक ब्ल्यू ओरिजिन द्वारे अंतराळ पर्यटनासाठी विकसित केलेले एक यान आहे. ते या माध्यमातून यांचं पर्यटन केलं जाणार आहे. महत्वाची गोष्ट यामध्ये अशा काही आहेत. प्रिझर्व लाईफ कॉपर्स या जगात जागतिक केंद्राचे सहसंस्थापक सुद्धा आहेत आपले गोपी थोटाकुरा. आणि महत्वाचं म्हणजे ही जी संस्था आहे प्रिझर्व लाईफ कॉपर्स, ही संस्था आरोग्य आणि शिक्षणामध्ये काम करते. आरोग्य आणि स्वास्थ्यामध्ये काम करणारी एक संस्था आहे. महत्वाची गोष्ट आरोग्य आणि स्वास्थ्य या कार्यक्षेत्रामध्ये गोपी यांचा जन्म आंध्र प्रदेश राज्यामधील झाला असून त्यांचा MB रीडर एरोनॉटिक्स या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी पदवी सुद्धा प्राप्त केलेली आहे. एक महत्वाची गोष्ट यामध्ये काही फॅक्ट्स जे आहेत ते आपण एवढ्या याच्यामध्ये लक्षात ठेवल्या पाहिजे महत्वाच्या गोष्टी. तर आता भेटू आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.